जलद करता भाऊ माझा पाठीला काढतात भाऊबीज त्या आधी नांदी लाभला शूरवीर महाराष्ट्राला लाभला हे लाभला शूरवीर महाराष्ट्राला लाभला जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी एकच नारा जगी घुमला शूरवीर महाराष्ट्राला लाभला लाभला शूरवीर महाराष्ट्राला लाभला लाभला शूरवीर महाराष्ट्राला लाभला जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी एकच नारा जगी घुमला लाभला शूरवीर महाराष्ट्राला लाभला शूरवीर महाराष्ट्राला लाभला लाभला शूरवीर महाराष्ट्राला लाभला आया बहिणीचा जाणे राखील माने परस्त्री मानल जाणे माते समान परस्त्री मानल जाणे माते समान परस्त्री मानल जाणे माते समान आया बहिणीचा जाणे राखील माने परस्त्री मानल जाणे माते समान परस्त्री मानल जाणे माते समान परस्त्री मानल जाणे माते समान अन्नाची बाई अन्नाची बाई अन्नाची बाई तिच्या पोटी हिरा माझ्या गाण्याला लाभला शूरवीर महाराष्ट्राला लाभला लाभला शूरवीर महाराष्ट्राला लाभला लाभला शूरवीर महाराष्ट्राला लाभला जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी एकच नारा जगी घुमला लाभला शूरवीर महाराष्ट्राला लाभला लाभला शूरवीर महाराष्ट्राला लाभला लाभला शूरवीर महाराष्ट्राला लाभला हॅलो हॅलो आता जे गीत झालं ते गीत सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम रंगदेवते सिंगरामला विवादन करून या गावच्या ग्रामदेवते तथमस्त करून श्री सामना मार्लेश्वराच्या कृपा आशीर्वादानं श्री वागसाई भरारी नाट्यरंगाला होते खुद देवरो श्री वागसाई भरारी नाट्यरंगाला होते खुद देवरो सविनय सादर करत आहोत समाजातील एक वास्तव सांगणारे ज्वलंत लोककथा समाजातील एक वास्तव सांगणारे ज्वलंत लोककथा भाऊ माझा पाठीरागा अर्थात जात भाऊबीज भाऊ माझा राजा वीरेंद्र प्रधानजी नागराज सेनापती शेतकरी शिवाच्या भूमिकेत बहीण मायाच्या भूमिकेत शिपाई रंभ्या शिपाई संध्या
मारती का कोकण किंग लावणी सम्राट कोकण किंग लावणी सम्राट आणि वाघसाई भरायचे सर्व यशस्वी कलाकार रसिक हो आपल्या समोर सविनय सादर करीत आहोत समाजातील एक वास्तव सांगणारी ज्वलंत लोककथा समाजातील एक वास्तव सांगणारी ज्वलंत लोककथा भाऊ माझा पाठीराखा भाऊ माझा पाठीराखा always, 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 always. दादा, इतकी वर्ष आपण लहानाचे मोठे झालो, पण आजपर्यंत तू भावडीच मला ओवाळणी म्हणून कधीच काय दिलं नाही, असं का? अगं तायडे, तुला जीवा पहाड जपलं, तुझे लाड हट्ट सर्व काही पुरवलं. अगं तुला हवं नको ते दिलं, अजून काय हवंय तुला? दादा, भावडीतला ओवाळणी हा बहिणीचा हक्क असतो, तो नको का तिला मिळायला? अगं वेडे, जेव्हा हे ताट रिकामी वाटेल ना, तेव्हा इतकं भरभरून देईन, घेताना जोडी फाटून जा तुझी. वेडे, आज भावने ना नाचून जगाला सांगशील. काय माहित दिवस कधी येणार आहे, मी असताना की नसताना. ए तायडे, तू काहीच काळजी करू नकोस ग, मी आहे ना. भाऊ माझा पाठीराखा असतात भाऊ बे
झालो हा राजवाडा सुना सुना वाटत आहे म्हणून आम्ही लग्न करावं असं म्हणतो. महाराज आपला विचार अगदी बरोबर आहे पण तोळा मुलाचे स्थळ नको का बघायला? तोळा मुलाचे कशाला? मुलगी गरीबाची सुद्धा चालेल, फक्त तिला संसार करताना पाहिजे. चला मोठी तोंड संभाळून बोला. गटारातून पैदा झालेले हे तुमचे विचार स्वतःच काही करायचं नाही आणि नीट प्रकारची बुद्धी तुमची. लायकी संभाळून बोला. हो का राजे, निघतो आम्ही. कशाला मध्ये बोलायचं? असं काहीतरी बोलतात आणि घेऊन जातात. आता गेले तर काय लवकर यायचे नाही. रंग्या संभ्या आपली बडबड बंद करा. आणि महाराज आपल्या नजरेत कोणी मुलगी आहे का? हो, आम्ही शिकत असताना एक मुलगी मला फार आवडायची. तिचे आई वडील शेतकरी होते, फार गरीब परंतु अत्यंत स्वाभिमानी. ती मुलगी मला खूप आवडायची. पण महाराज इतक्या गरीबाची करण्यापेक्षा माझी मेवणी फार सुंदर आहे. रम्या तोळा मुलाचे स्थळ आहे, एकदा पाहून तरी घ्या. प्रधानजी, आमचा निर्णय झालोय, आम्ही लग्न करू, ते फक्त मायाची. पण राजे आमचं मत तरी जाणून घ्या. तुमचं मत गेला खड्ड्यात. रम्या रंब्या संब्या हो. गावात जा हा. आणि शिवाला बोलावला असं निरोप द्या. ठीक आहे या बोला. काहीतरी करपट्ट्या पाहिजे इकडं बाय दूर काढले ना. काय काय झाली नाही काय वास येतोय वास येतोय. रम्या सम्या काय वास येतोय? कसला वास येतोय? वाट काय राम पोरानू रम्या सम्या चावटपणा बंद करा. पाटीलपणा चालू करू. सिलेंडर खोलला एक तर सिलेंडर भेटत नाही. आता पूस लावला मी. रम्या सम्या चावटपणा बंद करा आणि पाठच्या गेटवर पारा करा. मी काय म्हणतो काय भात म्हणाले बाय भात म्हणाले बाय रम्या नुसतं आपला थराम सुटली थराम सुटू फास फूस काय झालेलं आहे मी काय म्हणतो काय राज डबा भरला आता आणि 500 घेऊन हाय तरी काय सम्या आणि दम घे मला सोय सम्या अरे हराम करा मला एकांतात विचार करायचा आहे. एकांत विचार करायचा होय एकांतात विचार होय होय बोलला ना. सावटपणा बंद कर. हा. बोल वराड कशाला नीट नीट काय तरी पण आवाज वाढतोय सम्या राम करा बोल लवकर. मला विचार करायचा ना होय परत वराडले मी घरात नाही तर तोंड घेऊन सम्या बोल. तुम्हाला विचार करायचा ना होय तर मग सांगताय हो बघा तुमचा तुमचा जो काय भावकीचा विषय असेल काय तुमची भावकीत कंदाल असेल तर सगळं मी इथं जागा म्हणून सोडवतो कारण मी आहे गावकर इकडली 4 माणसं अजून ऐकून घ्या अरे थांब तुझं काय मी जरा थांब माहीत चालला जातो तिकडं बोल. तिकडली 4 माणसं हा तिकडली 4 माणसं हा मध्ये बसवूया हा तुमचं काही विषय असेल हा. घेऊन टाकू लगेच सम्या हराम करा. मी काय मगाशी बोललो तुमचं लोमते एकांतात विचार करायचा आहे. तुमचं लोमते ना अरे आय तुमचं लोमते ना लोमते बोल. लई झोमताय दिस इज माय फ्रेंड. काय बोलत आहे? ही स्टील बॉडी
काय बोलतोय दिस इज माय चौतरा. इज माय फ्रेंड You know. संभ्या You know that. यू आराम करा मला समजायला शेत काय ते बोल. This is the my gate. काय This is the my gate. पाटसा gate. Your body full. Your nonsense. काय बोलत आहे तू यू आर ऑल्सो बॅड ओम कोरानू Say again. काय बोलत आहात Say again. काय बोलतोय Oh yes I do. Say again. बोल Say again. अरे माझी जागा काही नाही बघणार आता कोण नाही जागा बघण्यातला आता You know that? संभ्या ही भाषा संभ्या काय बोलत आहे You body basket. बोल त्याची भाषा तुम्हाला समजत नाही. ए पक्या बोल लवकर तुम्हाला त्याची भाषा समजत नाही. नाही माझ्याकडे त्याच्यापेक्षा पॉवरफुल भाषा आहे. बोल लवकर संभ्या अंडा पाणी काय म्हणता? अंडा कोणची काय कवटा कोणची हवी? अंडा गोडू थंडा पाणी अंडा गुंडू थंडा पाणी त्याच्या पोया उडवल्या. काय बोलत आहेस ही पण वाटतं भाषा समजत नाही. त्याच्यापेक्षा पॉवरफुल. बोल लवकर તમે ઘરમાં જાવું છે તમે ઘરમાં જાવું છે પેલા ફટકીवर તમે ઘરમાં જાવું છે તમે ઘરમાં જાવું છે आणि नक्की जाऊ छे तो નથી જાવું છે તો कलकीનું दंडा કલકીની દંડ और पार. ઓમ કોરાનું काय बोलत आहात त्याचा आता दांडा शापीन लागलाय. बोल काय बोल संभ्या संभ्या हा. सावटपणा बंद करा बघा खाली माणसाला आणि पटकन नेटवर पाया करा I'm going home. You go now, Dad. काय बोलत आहेस You can go now. बोल मी निघालो. जातो. जा एवढं शिरा टाकताव कशाला? संभ्या जा हो. यंदा नाड गुणी दे पॉ. जा जातोय. निघालो. आवाज कोणची माझी? संभ्या अरे वाई. जा म्हणतो ना मध्ये राहा. तो बोल सावधान. विश्राम राहू सावधान. बोल तुमच्या पायाला गोक्षी. संभ्या आता कोण हात लावेल? नाही. तू का बसलाय अहो तुम्ही काय बोललो? हा? तुम्ही काय बोललो? काय अहो तुमच्या पायाला गोक्षी. काय बोलत आहे हा संभ्या बोल लवकर रात्री खल्लं काय होतं पिटलं? संभ्या तसं नवं. बघ कसं आता माझं पिठलं भारी आहे. कसं नवं? वासं बरं असलं. Look at that. Look at. हो तुमच्या पायाला गो. काय वारं पॉवरफुल आहे रे पाचशे गेटवर. संभ्या तू का थांबलाय पाचशे गेटवर गो. कुठला पट्टा गेट अहो, पाचशे गेटवर काय वारं येत होता. आज तुला आवाज बंद कर. उठ उठ अरे एवढी वर्ष राजवाड्यात नोकरी करतोय पण तुला पट्ट्या गेट अजून माहिती नाही पाचशे गेटवर होतो तुम्ही. आई शपथ. पट्ट्या गेट वर होता मग
पाठचा गेट कुठे आहे? कुठे अरे कुठे राम कोला तुझं मेल्या अरे वाटलं काय ते कंबर करून खाली मार जा म्हणतो ना जातोय जा टाकीन भोसकून अरे भिक्कारड्या राजा सत्तेचा आणि संपत्तीचा फार माज आलाय काय तुला अरे लग्नासारख्या क्षुल्लक गोष्टीवरून घर दरबारात माझा अपमान केलास कित्येक वर्ष तुझ्या राज्यात चाकरी केली व कायम तुझ्या फळाचा विचार केला त्याचे हे फल दिलेस काय पण एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या संसाराची होली होली करी व तुझ्या हातात कटोरा देऊन तुला रस्त्यावर नाही भीक मागायला लावीन तो हा प्रधानजी नागराज नाव नाही लावणार हो माझा पाठीराखा आता हो गे महाराज या गरीबाला का बोलवलं काही चुकलं का आमचं नाही तुमचं काहीच चुकलं नाही चूक आहे ती आमची तुमची बहीण आमच्या दृष्टीत पडावी आणि आमचं तिच्यावर प्रेम व्हावं हात मागितला असता देशील का मला हे कसं शक्य आहे महाराज आम्हा गरीबाचं रक्त म्हणजे श्रीमंताच्या गाडीचं पेट्रोल असतं आम्ही किती काही केलं ना तरी तुमच्या जवळपास फिरण्याची लायकी सुद्धा नाही आमची मग ही सोयरी कशी जुळेल महाराज शक्य नाहीये ते त्याची तुम्ही मुळीच चिंता करू नका आम्ही आहोत ना पण राजे मी माझ्या बहिणीला लग्नाच्या बोलावर उभी करायचं म्हटलं आणि आपल्या तोलामोलाचं एक शालू जरी घ्यायचं म्हटलं ना तर माझ्यासह हे घरदार ही शेतीवाडी सर्व काही विकावं लागेल म्हणून म्हणतो राजे आपल्यास विनंती आहे हा हट्ट सोडा राजे हा हट्ट सोडा नाही लग्न तर होणार आणि तेही तुझ्या बहिणीशी लग्नाचा खर्च सुद्धा आम्ही करू आणि त्या बदल्यात आम्ही जे मागू ते योग्य वेळी द्यावं लागेल राजे एवढ्या मोठ्या मनानं माझ्या बहिणीचा स्वीकार करत आहात तर तिच्या सुखासाठी तुम्ही सांगाल ते द्यायला तयार आहे ठीक आहे बस मागे आणि योग्य वेळी प्रधानजी तुम्ही केव्हा आलात? हा काय आत्ताच तर येतो काल्या काल्या महाराज आम्हाला आदेश द्या आम्ही निघतो उद्या निघतो अरे शिवा जा लग्नाची जोरदार तयारी कर काही कमी पडता का म्हणे ये तू समजलं काय तुम्ही पण जाणार आहे? आपण पण या जास्त गडबड करू नको अय्यो काय हा असू दे काय नको रंब्या सम्या लग्नाची जोरदार तयारी करा काय अरे लग्नाची जोरदार तयारी करा लग्न हाय होय तुमचं शेपटे पण मग लग्न हाय होय कोणतं अरे आपल्या राजांचं लग्न आहे राजांचं लग्न हे रंब्या सोयपणी आहे का इथं अव्वा तिथला जागेवर आहे कोणला कोणा दाखवत हवाय या बदकेला बदकेल काय बर सम्या तयारी करा करतो लग्न झालं होणार म्हटलं तर वाजायला पाहिजे बरोबर आहे मग असं माहितीये हो करा 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 तुझ्या इच्छा गो काय बोलतोय त्याला जमत काय सांग. डान्स कुठला अरे नाही हा वाकडा तिकडे होता पण ह्यांनी सरळ केलं मी मला ए फडकांबा किती मानतात हे बघा आता मला सांगा नवरा नवरीचं लग्न लागलं बरोबर आहे? तुझी बांधा मी आला
सांगताय ना मी समजा शक्तिमान सॉरी छोटा भीम माय फॉल्ट यू आर डेड नॉट बोल वरडू नका आई शपथ सांगतो वरडू नका हा हा बघा टच घेतोय बोल 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 हे बघा आता मला बघा तिकडं लग्न लागलं हा की ढोलवाले ताशीवरी झुंबड लागते झुंबड म्हणजे ताशीवाले कसे करतात एक कार 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 कचरा करा 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 कार 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 तुझ्या रम्या सम्या लग्नाची जोरदार तयारी करा हा 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 बघा बोल लग्न लावायचं म्हटल्यावर हा बोल लग्न लावणार नाही सांगतोय मी लग्न लावायचं की नाही लावायचं आहे मग प्रेमाने बोलायचं ठीक आहे बोला रंबे साहेब वारे माझं सोन्या मेरा सोन्या हल्लू हल्लू असू दे हल्लू होऊ दे गायचं चांगलं काय करीत आहे घरात तुम्हाला रात्री बायको प्रेमाने सम्या बोलला तो त्याच्याकडे आता मला सांगा बोल मला पोह काढलं त्या कळशीला लग्न म्हटल्यावर महत्वाचा विषय बोल मांडव घालायला हवाय अरे घाला काय घाला कोणची कोणची वय? मांडव घाला मांडव मला वाटतं तुमची वय घालायची काय पाचची सम्या मांडव घालायचा म्हटल्यावर आम्हाला मंडपाला काय बोलला माहितीये काय बघा हे रम्या सम्यानो ए रम्या बोल सम्या बोल आम्हाला मांडव घालायचा आहे लग्नाचा मंडप हा. तर तुमच्या पदांची नेमून तुझा फेंडस लागेल काय तुमचा फेंडस लागेल अरे मंडप बोलायचा फेंडस नाही का त्याची का हाय मग काय झालं पण तो मला काय बोलला काय बोलला तुमच्या पदांचं फेंडस भरपूर कामाचं हाय तर पाजवलीला पण असतं काय काय म्हणतोय त्याला सराई करता ते पाजवलेलं असतं होय. त्यांना तोच हवंय काय म्हणतोय तुमचंच हवं माझाच पाहिजे फेंडस माझाच फेंडस पाहिजे मला पण मी काय म्हणतो माहितीये का काय फेंडस तुम्ही दिला हा. की त्यांना नियम मारला हा. की फुटबरात गेला पाहिजे किती फुटबरात फुटबरात त्याला त्याच्याकडं तुमचं मग पैसा धाराय फुल धार आहे फुल हा पाहिजे मला दाखवून द्या ठीक आहे अरे रंभ्या संभ्या चावटपणा बंद करा आणि आणि लग्नाची तयारी करा सगळं काय मी करतो तुम्ही काय काळजी घेऊ नका बोल मला सांगा बघा आता लग्न म्हटलं तर धावा लग्न म्हटल्यावर आता आपल्याला करवली लागणार अरे होय मग तुमची मेवणी आहे ना मागायची ते बोलले माझी मेवणी हाय हा. तुला बोलवती संभ्या माझी मिवणी फक्त त्या राजा बरोबर लग्न लागणार होतो अरे मेला त्याच्या मेवणीचा आता पेपर आहे आई शपथ सांगतो अहो मी काय म्हणतो तुमची मेवणी जर नाही बोलवली तर करायला करा मिळवणार कोण तुम्ही नेहमी अरे दुसरी बाई बघ दुसरी नको मला तुमची मेवणीच हवी रम्या! अरे कोणाला धमकी देतोस तू अबघ आता मी बाउंड्रीच्या बाहेर आहे. बोल तुम्ही कशाला टेन्शन मी इथं आहे ना संभ्या संभ्या उगाच एवढ्या शिरात आले तुम्ही जाऊन मागली लग्नाची जोरदार तयारी करा तुमचाही कमी पडता कामा नये काही कमी येतो आम्ही तुम्ही जावा या आपण तयारी जोरदार करूया मी याला कुठे पण मारतो असू दे त्याचा नेम का चुकलाय सगळी लग्नाची तयारी करायला जोरदार करायची चला आपण आज खूप कंटाळा आलाय ग एका बाजूला स्वप्नाची झुलूक तर दुसऱ्या बाजूला फक्त आणि फक्त अंधारच
काहीच कळत नाहीये ग. का असं का वाटतंय? तायडे, अगं शेतात काम करत असताना अचानक वीरेंद्र महाराजांचा निरोप आला. मला तातडीने बोलावून घेतलं. मग काय झालं? अगं त्या राजाने स्वतःसाठी तुझ्याकडे हात मागितला आहे. अगं मी निशुद्ध झालो, मला काही सुचलं नाही ग. बरोबर, बहिणीला श्रीमंताचं मागणं आल्यावर तुला वाईटच अगं वाटलं. काय बोलतेस तू? तुला कुठे चांगलं वाटेल? मला वाईट वाटतंय तायडे. अगं प्रश्न वाईट वाटायचं नाहीये ग. प्रश्न आहे आपल्या तोला मोलाचा. आपण गरीब शेतकरी आहोत आणि ते श्रीमंत राजे, म्हणून थोडी काळजी वाटली हे ग. बघ दादा, ते माझ्या नशिबात होतं म्हणून ते मला श्रीमंताचं मागणं आलंय. यात तुला काय एवढं वाईट वाटतंय? अगं काय बोलतेस तू? तुला कसं समजावता येईल? अगं या जीवनातले अश्रू पुसता येतात ग, पण या डोळ्यातून न येणारे अश्रूंचं काय? अगं मी प्रत्येक वेळी तुझ्या सुखाचा विचार केलाय. तुला वाढवलं, शिकवलं, तुला हवं नको तर दिलं ग. अगं तुझा हा दलिद्र भाऊ कधी शाळेत गेला नाही ग, पण तुला मात्र उच्च शिक्षित केलं. ते तायडे, अगं एका अधिकारवाणीने सांगतो, अगं नको ते श्रीमंताचं घर, त्यापेक्षा आपण एक सुंदर सर पाहूया ना. का बहिणीला सुखाचे क्षण दिसले तर तुला बघवत नाही का? काय केलंच काय रे आणि माझ्यासाठी? काय बोलतेस तू? तुझ्याकडे कधी काय मागावं तर तुझी होईल नेहमी रिकामी. वर्षातून एकदा भाऊबीज येते, ते देखील ओवाळीच काढ रिकामी. सांग ना, काय केलंच काय माझ्यासाठी? तायडे, अगं तू खूप लहान होतीस ग तेव्हा आपले आई बाबा गेले. त्या वेळ प्रसंगी तुझा हा भाऊ कधी बाप तर कधी आई झाला आणि तू बोलते काय केलंस म्हणून. काय एवढा मोठा तीर मारलास? एक आई बाजी केल्यानंतर जी जिम्मेदारी असते तेवढी तू पार पाडलीस बस, बाकी काय? काहीच केलं नाही. तायडे, अगं श्रीमंताची स्वप्न दिसली सुद्धा नाही आणि इतकी बदललीस तू. अगं कसं शक्य आहे? काय करू, कुठून आणि एवढे पैसे? त्याचा तू एवढा विचार करू नकोस. जेवढा अधिकार मुलीचा असतो तेवढा अधिकार मुलीचा देखील असतो. माझ्या आयुष्याची जमीन विक आणि माझं लग्न लावून दे. काय बोलतेस तायडे? पुन्हा तुझ्या घरात या पाहून ठेवणार नाही मी. तायडे, अगं श्रीमंताची स्वप्न दिसली सुद्धा नाही तोवर इतकीच बदललीस आणि तू हिस्सा म्हणतेस. कशासाठी? तुझ्या सुखासाठीच ना. ठीक आहे, मी उद्या तात्या सावकारात जातो आणि आपली सर्व जमीन जागा विकून टाकतो. मग तर खुश ना. हे आई, अगं बघतेस ना, अगं तुझी लेक सुखी राहावी म्हणून मी आज माझी झोळी रिकामी करतोय. अगं माझं काय ग? कारण बाबांसारख्या शून्यातून विश्व उभं. कारण या पश्चात पुरुषाला रडता येत नाही आणि त्याच्या व्यथाही मांडता येत नाही. दगडासारख्या काळीज असणाऱ्या माणसाचं हृदय जेव्हा त्याच्या डोळ्यावाटे भला भला वाहू लागतं ना, तेव्हाच या समाजाला कळतं की पुरुष नावाच्या प्राण्याला हृदय असतं, काळीज असतं आणि मनही असतं. एक पुरुष आपल्या कुटुंबासाठी काय करत असतो ना, तर त्या पुरुषालाच माहित असतं. या रिकाम्या हाताने जगासमोर हिंडत असतो ना, तो खरा पुरुष असतो. पण त्याच्या हस्तेमागच्या वेदना मात्र कुणालाच कळत नाही ना, कुणालाच कळत नाही. भाऊ माझा पाठीला काढतात भाऊबीज. समाजातील वास्तव सांगणे ज्वलंत नको नका. भाऊ माझा पाठीला काढतात. पुरुषाच्या काय असतं, पुरुषाचं वास्तव काय आहे हे पुरुषाचं वास्तव काय आहे. आमचे हे कलाकार संदेश फडशी उर्फ अण्णा. राजा वीरेंद्र आणि माया यांचा विवाह मोठ्या घाटावरात पार पडतो. संपूर्ण राजवाडा आनंदी असतो आणि काही कालखंडानंतर समाजातील वास्तव सांगणारे ज्वलंत लोककथा रचना हो. माझा पाठीला काढतात भाऊबीज.
खुश आहात ना? हो महाराज, खूप खुश आहे मी. आणि कोणती मुलगी खुश नसणार? तुमच्यासारखा सुंदर अति श्रीमंत नवरा मिळाल्यावर. उमाबाईकांना तारीफ करायला कोणी सांगायलाच नको. आज 1 वर्षाचा कालखंड कधी गेला कळलंच नाही. आणि हो, आज तर भाऊबीज, त्यामुळे मी जास्तच खुश असणार. महाराज, कसली भावबीज आणि कसलं काय? ज्या भावाने आजपर्यंत भावबीजला ओवाळणी वन फुटकी कवडी नाही दिली, त्याला कसली आले भावबीज? जाऊ दे ग माया, तू जास्त विचार करू नकोस. बरं, मी बाकी सर्व कामे आवरून घेतो. येऊ का? बरं ठीक आहे. बहिणीच्या उत्कृष्ट भूमिकेसाठी आलेले पारितोषिक महेंद्र काजवे यांतून 101 रुपयाचं पारितोषिक आले. व्यावसायिक भारत नाट्य मंडळ आभारी आहोत. तायडे, अगं बघ तुझा भाऊ आलाय ओवाळणीसाठी. का आलायस तू इथे? आलास आता इथून चालू पड. अगं आज भाऊबीज आहे ना, म्हणून आलोय ग. आग लाव तुझ्या ओवाळणीला. अगं काय बोलतेस तू तायडे? तायडे, अगं मला बोलायचे ते बोल ग, हव्या तेवढ्या शिव्या घाल, पण बहीण भाऊच्या प्रेमाचं प्रतीक असल्या नात्याला मात्र काय बोलू नकोस ग. भाऊ आहे हे सुद्धा सांगायची लाज काय वाटते बोलते मला. रे? तुला सांगितलेलं समजत नाही. आलास तसा चालू पड इथून. जातो का तायडे? जातो, पण या भावाला अशी नाताड नकोस तायडे. या भावाला अशी नाताड नकोस. पाया पडतो मी तिच्या, पाया पडतो तायडे, पाया पडतो. तुला एकदा सांगितलेलं समजत नाही. चालता हो बोलले नाही तू. तायडे, अगं तुला ना, तू खूप गर्व झाला का तुझ्या पैशाचा? खूप गर्व झाला तायडे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा तुझा हा हात उतरेल ना, तेव्हा तेव्हा या भावाची तुला नक्कीच आठवण येईल तायडे. वाटेल तुला या भावाच्या खांद्यावर डोकं नीट धरावं. तेव्हा तुला तू आठवेल ना, तो तुझा भाऊ असेल तायडे, तो तुझा भाऊ असेल ग, तो तुझा भाऊ असेल. भाऊ माझा पाठीला करता भाऊबे. अरे रे रे. सारे काही माझ्या मनासारखे झाले. काय करीत आहेस? रामपुरा काय अवतार केलाय? काय अवतार केलाय या? बोल! उरा जांबा! बोल! काय दरबारातला पोषण आहे, पोषण. काय? रम्या काय करतोय? त्याला वरती चढायची सवय आहे. आम्ही बोलव त्याला. आता वरती गेला, खाली येण्यातला नाही. गंब्या खाली ये, खाली ये लवकर. रम्या खाली ये. काय बोलत आहे? तुला यांची मेवणी पाहिजे? काय बोलत आहात? गंब्याला खाली बोलव. खाली यायचा येऊ दे. मी आता पॉईंट घेऊन निघून जाईल. आई बोलव त्याला. तुम्ही मगापासून माझ्या वयच्या टामट्या म्हणून लागल्या. रोम कोरा बोलव त्याला. ये ये लवकर, ये लवकर. अरे ये म्हणतो ना. ये संभ्या, लवकर ये. काय करीत आहे तो? बोलव तुझा वाटतो. बोलव लवकर. मला तुमची नोकरी बिकरी काय नको. अरे तुला पगार पण वाढवून देतो मी. काय नको मला? अरे ये पगार ही वाढवून देतो. ये म्हणतो ना. बोल रम्या. त्याला मोजून पगार आहे 8.25 रुपये. किती? 8.25 रुपये. काय म्हणतो? कापूर विकून देतो 6.25 रुपये. अरे त्याचा पगार वाढ करूया आपण. पगार वाढ करायचा? होय. मी काय म्हणतो, त्याचा पगार वाढवल तर वाढवल, मला माहिती का. मग मी काय म्हणतो माहितीये काय? होय. त्याला मानान बोलून घ्याव्या. मानान बोलूया. मानान बोलूया. मानान बोलूया. सांग का? पुढे पुढे बोल.
बोलायचा आणि त्याचा इथं काहीतरी एकदाच कांदा ए सगळं ऐकतोय मी मला ऐकायचं. ए, रम्या, मला ऐकायचं. आमच्या दोघं. ये लवकर मला मानाने बोलवा. मानाने बोलो काय छापा ह्याची? मला बोलवा. मान कसा हवाय? कसा मानावाय ओ संध्या महाराज, एक दरबारात या. काय अजून काय हवंय? अजून काय बोलायचंय? पप्पी पप्पी. अरे तुला पप्पी नाही देणार, लंडन डेअरी ये. मला बोलू तुमची मेवणी. तुमची मेव सगळी तुला सगळी द्या. तू काय टेन्शन घेऊ? ये तू बघ. मेवणी द्यायचं काय? ये. काय हवंय तुला मेवणी ये माझ्या मेवणी बरोबर तुझं लग्न लावूया ये लवकर नक्की शब्दाला मागं फिरलो. सांगतो सगळं फिरवीन मी. अरे तू तर इथे पहिला ये मानाने काय मानाने सम्या! चल! ये रंब्यास महाराज रंब्या महाराज या तुमच्या राज दरबारात स्वागत असो. फक्त वाक्य नको, ऍक्शन पण ऍक्शन पाहिजे ए बाबा ए रंब्या महाराज त्यांच्या मेवणीचा पेपर आहे, लक्षात ठेव. रंब्या महाराज या तुमच्या राज दरबारात स्वागत असो. त्याला बुचकत लागला. काय काय बोलत होता याला पण हवंय तुम्हाला याला हवंय. बक्षीस हवंय, बक्षीस. I love you. I hate you. सारे काही मला सारखे झाले. राणी सरकार झोपलेले असताना त्यांच्या डोळ्यामध्ये असा विचार देवा टाकलाय की कुणीही कितीही ताकद लावली तरी राणी सरकारांची दृष्टी बरोबर आणू शकत नाही. अरे राजा वीरेंद्र तुझ्या संसाराची होली झालीच म्हणून समज. माझ्या चुकीचा लेळा संसाराला कुणाची नजरबाजी करायची नाही. राणी सरकार झोपलेले असताना अचानक त्यांची दृष्टी जावी, त्यांची ठिकाणी आजही माझं हृदय वेधून टाकत आहे. महाराज आम्ही तुमच्या भावना समजू शकतो पण नशिबाच्या पुढे कोणाचेच काही चालत नाही. महाराज तुम्हाला शांत झोप लागण्यासाठी व तुमच्या डोक्यातले विचार कमी होण्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे. बोला, असा कोणता उपाय आहे? महाराज तुम्ही मदिरा घ्या म्हणजे शांत सुद्धा लागेल आणि डोक्यातले विचार सुद्धा कमी होतील. काय ठीक आहे प्रभूजी, मदिरा घेऊन या. ठीक आहे. संभ्या संभ्या जा आणि चांगल्यात चांगली मदिरा घेऊन ये. काय बोलत आहे याला काय हवंय बघ. संभ्या काय हवंय? जा
आणि चांगल्यात चांगली मदिरा घेऊन ये. मी काय म्हणतो पहिला तर भात्या बातला आधी. आई शपथ लागलं ना तर सकाळला उठाय गेलं. बोल हा काय हवंय तुम्हाला? अरे जा, कोणला पाहिजे दारू? आपल्या महाराजांना पाहिजे. महाराज दारू पीत नाही. अरे तिनेच मला सांगितलंय. पण मी काय म्हणतो एवढा चांगला माणूस आहे त्याला कशाला वाईट सवय लावतात? तू चकनाने ग्लास बोला काय? अरे वा रे माझा पिंटू. काय? अरे काय बोल? ओपन 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 अरे दे लवकर. ठीक आहे. दादाजी आताच जरा अरे करड्या राजा तुझ्या संसारची होली जवळीच म्हणू समोर. महाराज आपली काही इच्छा असेल तर एखादी सुंदर नाचणारी नर्तिका घेऊन येऊ का? दादाजी तुम्ही आदेश करावा तो आम्ही स्वीकारावा. घेऊन या नव्हती का? ठीक आहे. रंगा संगा काय झालं बोलायला? रंगा पाठी मागे त्याला कुठ्या डोल्याची पापणी लावायला लागली. तुमच्या पडायला काय लागलं? रंगा काय बोलत आहेस? काय वर्षभरात किती ठेवाय का? आराम कोरा इथे पारा करायला येतोस की झोपा करायला येतोस? सराशी म्हटलं वाम पुस्की घेतो. काय? वाम पुस्की. अरे पारा कोणी करायचं? सोड. थोडा थोडा राजा हा नादा तुला. रंगा अरे जा आणि एखादी सुंदर अशी नाचणारी नर्तिका घेऊन ये. म्हणजे बाई आणायची. अरे हो. बघता उडे माता उडे. रसिक हो आपल्या माहितीसाठी मस्त वाघजाई घराणीचा कोकण किंग लावणी सम्राट तन्मय नमसे. बरं पट्ट्या. जगवत भारी बजला हे सांगू कशी असल माझ्या सर हे बोलू कशी घन कहुराया एक सार घन कहुराया एक सार घन कहुराया एक सार घन कहुराया एक सार
लावणी नृत्यासाठी आलेले पारितोषिक मनाली गावकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आले तरी वारसाई फरारी नाट्यनवर मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. कालपर्यंत तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करत होता, मग आता सुंदराचा आवाज. तुझ्यासारख्या आधीवरून संसार करायची इच्छा नाही कुणाला. महाराज, हे तुम्ही काय बोलताय? माझ्या नशिबाने माझी साथ सोडली आणि मी आंधळे झाले, माझा काय दोष? अरे वा, आज दोष केले काय? भाऊ बीजेच्या वेळी भावाच्या वालीच्या ताटावर लाभ पडताना तेव्हा कुठे गेला होता तुझा सभ्य बघा? तेव्हा कुठे गेली होती तुझी रात? महाराज, मला माफ करा महाराज. महाराज, मी चुकले. महाराज, काही करा पण मला माझी दृष्टी परत आणून द्या महाराज. मला माझ्या भावाला डोळे भरून पाहायचंय, त्याच्या खांद्यावर टोकटावर चढायचंय महाराज. एवढं दान माझ्या पत्रात घाला महाराज, एवढं दान माझ्या पत्रात घाला. भाऊ माझ्या पाठीला काढतात भाऊबीज समाजातील एक ज्वलंत लोककथा. डोकं काम करत झाले. तिला हांडी बघून जीव एकदम कासवीत होतो. रात्री झोप सुद्धा लागत नाही. हे कर्म कोणत्या प्रकारे वसूल करते काही कळत नाही. महाराज, चिंता करू नका, यातून ही काहीतरी मार्गी निघेल. काही करा पण यातून मार्ग काढा. येतो ठीक आम्ही. आहे, या पण संभ्या 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 जा आणि शिवाला राज दरबारात हजर कर. जा. महाराज, त्या गरीबाला बोलवलं. अरे होय शिवा, तुझ्याकडे अति महत्वाचं काम आहे. बोला महाराज, काय काम आहे? अरे शिवा, तू राजाला लग्नाच्या आधी एक वचन दिले होते, बंधनकारक होते. महाराज, माझ्या जवळ देण्यासारखं काही सुरलं नाही आता. माझ्याजवळ होतं नव्हतं ते सर्व माझ्या बहिणीच्या सुखासाठी विकून टाकलं, कारण ते खुश होईल म्हणून. आता देण्यासारखं काहीच उरलं नाही महाराज. जे उरलंय ते हे शरीर, तेही या लोकांच्या दारी जाऊन कष्ट करून भीक मागून जगतोय. माझ्याकडे देण्यासारखं काहीच उरलं नाही. त्यातून काही उरलं असेल आणि मी देऊ शकत असेल तर जरूर मागा महाराज. माझी देण्याची तयारी आहे महाराज. ठीक आहे, चल. ते गावच्या रुग्णालयामध्ये पायावरती उपचार चालू होतात आणि डोळे लागले आणि पायाही दृष्टी पाहू लागते आणि काही काळ घटल्यानंतर महाराज, आज मी खूप खुश आहे. आज मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघू शकते. आणि सरकार मी पण खूप खुश आहे. महाराज, आज भाऊबीज, त्याचा वाढ बघत असेल. आपण जाऊया का? चला तर. या गरीबाला भीक घालता का? भीक घाला या गरीबाला. भीक घाला. माझ्याजवळ होतं ते सर्व बहिणीच्या सुखासाठी विकून टाकलं. माझ्याकडे काही सुद्धा नाही. Yeah.
हे परमेश्वरा ईश्वरा हे परमेश्वरा ईश्वरा अरे अजून किती अंतर पाहणार या गरीबाचं अरे माझी परीक्षा घेणं संपले नाही का रे अरे माझ्याजवळ होतं तेवढं सर्व बहिणीच्या सुखासाठी एकूण टाकलं रे कारण ते खुश व्हावी म्हणून ईश्वरा अरे माझ्या बहिणीच्या वाटेला कधी दुःख आणू नकोस रे अरे तिला नेहमी सुखात ठेव तिला नेहमी सुखात ठेव रे हा जीव नकोस होऊ अरे हा जीव नकोस झाला रे ईश्वरा मी तुझ्या आता दर्शनाला येतो ईश्वरा हा जीव नकोसा होऊ मी तुझ्या दर्शनाला येतो ईश्वरा तुझ्या दर्शनाला येतो ईश्वरा दर्शनाला येतो भाऊबीज समाजातील ज्वलंत लोककथा दादा 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 उठ दादा दादा बघ तुझी ताई आले दादा बस झाला आता बघ दादा उठ ना दादा सरकार तुम्हाला आता स्वतःला सावरायला म्हणजे हा शिवा माझ्या समोर आला होता त्याने तुला पाहिलं आणि भाऊबीज म्हणून जगातील सर्वात मोठी ओवाळणी दिली स्वतःचे डोळे याच्या ओवाळणी पुढे माझ्याकडे शब्दच नव्हते मी रुग्णालयात बघायला गेलो असता शिवा इथे ते नव्हता स्वाभिमानाने जगणारा शिवा दारोदारी भीक मागू लागला ओल्या जखमांचा कॅन्सर सारखा महाभयंकर रोग त्याच्या मेंदूला भिडला त्याला वेळचा सहन होईना झाला वेदना इतक्या भयंकर होत्या की तो समाजापासून दूर निघून गेला निवांत तुझ्या सुखासाठी आणि तो आज आपल्याला सगळ्यांना सोडून गेला दादा दादा उठ ना दादा दादा उठ ना दादा चुकले दादा माफ करा दादा दादा उठ ना मला नको जाऊ सोडून दादा दादा उठ ना दादा अगं, पैसा संपत्ती या समोर सर्व नाती निरर्थक असं वाटतं परंतु हे खोट आहे विकलेलं निरंजन आणि रिकामी वाढणाऱ्या ताटात जेव्हा डोकावून बघशील तेव्हा लक्षात येईल तुझ्या ती भावबीज अगं त्याच्या डोळ्यांनी हे निसर्गाने मेचाल करणं तुझ्यासाठी शाप आणि दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतःचा आयुष्य अंतर्गर्भ करतो अशा प्राण्याला पुरुष म्हणतात मग तो नवरा असो बाप असो किंवा भाऊ किंवा भाऊ किंवा भाऊ धन्यवाद दर्शको धन्यवाद झालेली सेवा आपल्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम हो आपण सर्व मिळून आरत घ्या आरत घ्या